ऐस पैस दिवाणखान्यात हळूहळू पसरतोय प्रबोधनाचा उजेड, कुठे कुठे चिमूटभर. कारण पुरुष बसतात ना तिथे. त्यात काय स्वप्नरंजन असतं. म्हणजे स्वप्नाची काय ताकद आहे, काय स्वप्न बघतायत. आता मिटल्या डोळ्यांनी स्वप्न बघितलेली त्या उघड्या डोळ्यांनी पूर्ण करतात. जी आवड ती कोणीतरी दाबून टाकली आणि ती तुम्ही स्वप्नातून पूर्ण करताय. घरात बघा, आठवा तुम्ही, बाबा वाचतायत त्यांना त्रास देऊ नका असं आई म्हणायची. मी वाचते, मला वाचायचंय असं आई नाही म्हणायचं. त्यांना त्रास देऊ नका. म्हणजे वाचन, त्यात रमणं, अभ्यास करणं त्यांचं काम आहे. ही जाणीवच नाही तल्लीन होण्याची. मग ही जी तल्लीनता आहे ती कधी अनुभवायची, कशी अनुभवायची, त्यासाठी काय करायचं, किंवा ती स्वप्न ही त्यांची अशा तल्लीनतेसाठीची एक जणू काही एक हक्काची जागा होती. त्यांनी सांगितलंय की स्वप्न पाहणं हा मूलभूत अधिकार मानला पाहिजे. की अजूनही स्वप्न स्वीकार मान्य नाहीये. म्हणजे मला काय सांगायचंय, त्या स्त्रियांनी स्वप्न फक्त पाहिली नाहीत, तर पुढच्या पिढीच्या मनात ती रुजवली आहेत. बघा, म्हणजे या साध्या स्त्रिया आहेत, गृहिणी होत्या त्या, पण पृथ्वी सूर्याभोवती फिरताना स्वतःभोवती पण फिरतेय. कोणीच असं सहजीवनाचं स्वप्न करत नाही की आज मी लग्न करणार आणि एका वर्षात माझा डिवोर्स होईल. म्हणजे आदिवासी स्त्रीने गोंदायचं, स्वतःला काळं करायचं, का तू या प्रतिमेत अडकतेस. पण स्वप्नांना शब्द देण्यासाठी सुद्धा डायरी असते. भावजीवन आपलं स्त्रीचं भावजीवन आहे. स्वप्नांची ताकदच कळली नाही का आपल्याला. नमस्कार मित्रांनो, नवरात्रीचा उत्सव चालू आहे. नवरात्री हा तो आदिशक्तीचा जागर नाही, तो स्त्री शक्तीचाही जागर आहे. तिच्या स्वातंत्र्याचा, तिच्या अस्तित्वाचा, तिच्या भावनांचा जागर आहे. आणि म्हणूनच या नवरात्रीच्या निमित्ताने घेऊन आलेलो आहोत एक खास सिरीज, लेखणी. स्त्रियांनी जेव्हा आपले स्वप्न, आपली संघर्ष लेखणीच्या टोकावर टिपायला सुरुवात केली, तेव्हा ते शब्द राहिले नाहीत, ते एक परिवर्तनाचं हत्यार बनले. आणि याला आम्ही सगळेच साक्षीदार आहोत. 19व्या शतकापासून आत्तापर्यंत मराठी लेखकांनी समाजाला आरसा दाखवला, जिथे स्त्री केंद्रस्थानी आहे. तिचं जगणं, तिची स्वायत्ता, तिचे निर्णय आणि तिची कृती ही केंद्रस्थानी मानली जाते. या मालिकेत आपण भेटणार आहोत अशाच महिलांना, ज्यांनी त्यांच्या लेखनातून महिलांना नवीन वाटा करून दिल्या, आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला, स्वहत्वाचं जाणीव करून दिली. आणि जाणून घेणार त्यांच्या काही कथा आणि आजच्या समाजाशी त्या कशा निगडीत आहेत हे. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर निलिमा गुंडी, ज्यांची जवळपास 35पेक्षाही जास्त मराठी पुस्तकं, त्याचबरोबर काही पुस्तकाचे हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनुवाद आहेत. SP कॉलेज म्हणजे सप महाविद्यालयात प्राध्यापिकेचं काम करतात. त्यांचे काही कविता संग्रह खूप प्रसिद्ध आहेत, ज्याच्यामध्ये स्पर्शरेषा, प्रकाशाचे अंगण, जगण्याच्या कोलाहलात आणि मी का रांधला आहे हे खूप सांगण्यासारखे आहेत. एवढंच नाही तर ललित शब्दलेखनामध्ये शब्दांची पहाट, देठ जगण्याचा आणि आठवा सूर याही त्यांच्या गोष्टी आहेत. आत्मकथनांमध्ये गतकाराची गाज हे त्यांचे समीक्षापर कथन, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील स्त्रियांच्या कथा त्यांनी सांगितलेल्या आहेत. हे एक सांस्कृतिक वारसा स्त्रीसाठी असणारं पुस्तक आहे, तर हे खूप प्रसिद्ध आहे. तर अशा व्यक्तिमत्वाशी आज आपण गप्पा मारणार आणि जाणून घेणार स्वप्न, अभिव्यक्तीपणा आणि कविता यांचा स्त्री जगण्याशी कसा सहसंबंध आहे. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. निलिमाताई, तुमच्यासाठी अक्षरधारातर्फे एक छोटंसं बुक तुम्हाला द्यायचं आहे. वैनतेय, विसा खांडेकर यांच्या विसा खांडेकर. छान. सुनील कुमार लवटे यांचं आहे ना, फार सुंदर. धन्यवाद. रसिकाताई अक्षरधाराच्या, आठवडेकर दोघंही पती पत्नी खूप छान काम करतायत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. आणि तुम्ही पण छान घेतलाय. त्याचबरोबर अक्षरधाराबद्दल सांगायचं झालं तर जवळपास गेले 30 वर्ष हे काम अविरतपणे सुरू आहे. मराठी पुस्तकं मराठी रसिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं. आपल्यालाही जर कोणाला अक्षरधारा तर्फे किंवा आपल्यालाही कुठलंही मराठीतलं पुस्तक हवं असेल तर नक्की तुम्ही अक्षरधाराला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत. त्याचबरोबर त्याची वेबसाईट आपण इथे खाली देत आहोत. आणि आजचा आपला जो हा स्टुडिओ आहे किंवा आजचा आपला जो सेटअप आहे तोही आपण अक्षरधारामध्ये केलेला आहे. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला एक वेगळंच वातावरण नक्कीच अनुभवायला मिळेल. तर नक्की एकदा अक्षरधाराला व्हिजिट करा. मला वाटतं ताई म्हणण्यापेक्षा आजी म्हणलेलं जास्त सुटेबल राहील. नक्कीच ना, काही हरकत नाही. कारण तो एक हक्काने मग गोष्टी मागण्याचा अधिकार पण येईल मला. अगदी आम्हालाही हक्क येईल. हो, नक्कीच. जसं आता आपला कवितांचा आणि ललित लेखाचा खूप व्यासंग मोठा आहे. आणि कविता म्हटलं ना, एक स्वप्नरंजक जग येतं. पण आपण ज्या काळातून येतो तिथे ना, महिलांना स्वप्न बघणं म्हणजे मुभा नव्हती म्हणा, किंवा परमिशन नव्हती, किंवा त्या स्वप्न बघू शकतात हेच माहीत नव्हतं. मग अशा वेळेस स्वप्न आणि एक महिला हे कसं कनेक्ट करता तुम्ही? तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की स्वप्नांविषयी स्वप्नरंजन वगैरे शब्द वापरला जातो वगैरे, हे अगदी बरोबर आहे. आणि काहीसा म्हणजे कुत्सितपणेही तो वापरला जातो की
स्त्रियांच्या साहित्यात काय स्वप्नरंजन असतं. हां, आता ह्यात त्या मागची थोडीशी आपण सामाजिक मीमांसा केली तर नक्कीच, लक्षात येईल नक्कीच. तुमच्या, की स्त्रियांना घराच्या बाहेर फारसं अवकाश नव्हतं. नव्हतं. त्यामुळे त्या स्वप्न बघायच्या ते साहजिकच आहे. तिथे त्या नव्या प्रकारचं अवकाश तयार करायच्या एक प्रकारे. आणि दुसरं म्हणजे आणखीन एक असं म्हणजे मी स्त्रियांच्या आत्मचरित्रांचा अभ्यास केला आहे. गतकाळाची गाज यामध्ये. त्यांच्या 150 वर्षातल्या स्त्रियांच्या आत्मकथनांचा. त्यात मला असं आढळलं, की स्त्रिया अनेक एकट्या राहिल्या आहेत आयुष्यभर. पतीच्या निधनानंतर किंवा अशा आणि खंबीरपणे राहिल्यात. आणि त्यात त्यांना सगळ्या पतीच्या काय, आपल्या घराच्या काय, आई-वडिलांच्या आठवणींची सोबत आहे. नक्कीच. म्हणजे आठवणीच्या आणि स्वप्नांच्या सोबतीने त्या जगतात. त्यामुळे मी नेहमी हे 2 शब्द वेगळे वापरते. स्वप्नरंजन नाही, तर स्वप्न संजीवन ओके. स्त्रियांच्या साहित्यात आहे. आणि स्मरणरंजन नाही, तर स्मरण संजीवन. त्यातून त्या स्वतःला ताकद मिळवतात आणि खंबीरपणे उभ्या राहतात. तुम्ही आत्ता उल्लेख केला ते त्याचं एक किती छान उदाहरण देते तुम्हाला. नक्कीच. म्हणजे भारतीय भाषातील स्त्री साहित्याचा मागोवा 20 भारतीय भाषांमधल्या 150 वर्षातल्या स्त्री साहित्याचा मागोवा घेणारे 2 खंड साहित्यप्रेमी भगिनी मंडळांनी प्रकाशित केले आहेत. मंदा खांडगे, मी आणि आणखीन काही. मी संपादक त्याची एक होते. त्यामध्ये त्याचा मग इंग्रजी अनुवाद पण झालाय बरं का. ओके. भारतीय भाषांमधलं पहिलं स्त्रीलिखित आत्मचरित्र आहे आमार जीवन. आणि राससुंदरी देवी या बंगाली स्त्रीने ते लिहिलंय. ओके. तिची कथा सांगते तुम्हाला, की तिला काहीही लेखन वाचन येत नव्हतं. शाळेत असताना काहीतरी बारीकसं अक्षर माहिती असेल, ओळख. पुढे लग्न झालं आणि मग अडकलीच ती सगळ्या संसारात. एक दिवस रात्री तिला स्वप्न पडलं, की ती चैतन्य महाप्रभूंचं लेखन वाचते आहे. त्यांचं संबंध साहित्य वाचते आहे. आणि सकाळी उठल्यावर ती अशी रोमांचित झाली, की बापरे! एकतर मला त्यांनी ते पुस्तक पण पाहिलेलं नाही त्यांचं. आणि मी कशी काय वाचते आणि मला वाचताच येत नाही. मी वाचते कशी? आणि मग त्यांनी ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी इतके प्रयत्न केले, की अशा पट्ट्या ताडपत्रीवर अक्षर अशा लिहून आणल्या. त्या सरपणाच्या ह्याच्यात लपवल्या. ओके. कारण बायकांना वाचायची परवानगी नव्हती. नक्कीच, नक्कीच. मग स्वयंपाक करताना असा मोठा घुंगट घ्यायचा. त्यात त्या अशा पट्ट्या जवळ ठेवायच्या आणि अशा वाचत, वाचत, वाचत त्यांनी ते पुस्तक लिहिलं अमर जीवन. म्हणजे स्वप्नाची काय ताकद आहे. नक्कीच. आणि अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. हे स्वप्न खरं स्वप्नच होतं. पण आपल्याकडची कविता महाजन हिने आपला एक कविता संग्रह आहे, मृगजळीचा मासा. तो दिवा स्वप्नांना अर्पण केलाय. ओके. म्हणजे दिवसा पण स्त्रिया स्वप्न बघतात आणि ती खरी आणायचा प्रयत्न करतात. ही एक प्रतिभा शक्तीचं आहे किंवा द्रष्टेपण सुद्धा आहे असं मी म्हणेन एक प्रकारचं. नक्कीच. की ते नुसते स्वप्न नाही आहेत, ते द्रष्टेपण आहे. त्यांना दिसतं पुढचं की आता हे असं घडणार आहे आणि हे आपण करू शकू. तेव्हा ही स्त्रीची ताकद फार आपण समजून घ्यायला उशीर केला असं मला वाटतं. आणि त्यामुळे त्या सगळ्या स्वप्नांना मी फार मानते त्यांच्या. काय स्वप्न बघतायत. आता मिटल्या डोळ्यांनी स्वप्न बघितलेली त्या उघड्या डोळ्यांनी पूर्ण करतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच. आणि खरं तर ते स्वप्न आहे ना, ते तुम्हाला जगण्याची उभारी देतं, अर्थात. जगण्याचं बळ हो, देतंय. नक्कीच. हो. आणि आपण ज्यावेळेस स्वप्न म्हणतो, ते फक्त जसं तुम्ही म्हणालात, की रात्री झोपेत बघणार हां. आणि मला काहीतरी हे हां. अमुक करायचंय, पण त्याच्यासाठी जो पाऊल उचलणं, ती प्रबळ इच्छाशक्ती असताना ती मनात बाळगणं आणि ते करत राहणं, ज्याला आपण आत्ताच्या जगात मॅनिफेस्टेशन कुठेतरी हो, म्हणतो. हो. आपण त्यात असंच म्हणतो ना, की मला हे करायचं. म्हणजे आपण त्यात पूर्ण बरोबर आहे. रंजन करतो, की मी काय करत असेल, मी कुठे काहीतरी बसून काहीतरी लिहितोय किंवा वाचतोय. पण ती एक पूर्ण जागा, तो एक आपण प्रदेश असं तयार करतो आपल्यासाठी. पण ज्यावेळेस आपण स्वप्नांविषयी बोलतो, त्यावेळेस अजून मला अजून ऐकायला आवडेल. ते म्हणजे असं, की स्वप्न जसं तुम्ही म्हणताय, ती बघताना कुठल्या गोष्टी आपल्याला जाणवतात किंवा कसं असतं ते एकंदरीत? त्याला जोडूनच मी सांगते, की स्वप्न हा सुद्धा वास्तवाचा अंशच आहे. ओके. म्हणजे स्वप्न विरुद्ध वास्तव असं नाही. नक्कीच, नक्कीच. कारण वास्तवामध्ये आपल्या जे काही घडत असतं किंवा आपल्याला जे करायचं असतं, आपल्या जे आपलं मन आहे, जे आपलं खोल कप्पा मनातला तळघर, त्यातनं असं कुठेतरी उचंबळून येतं आणि ते स्वप्नात दिसत असतं. त्यामुळे त्याचं वास्तवाशी वेगवेगळ्या प्रकारचं नातं असतं. हे स्वप्नाचं स्वरूप आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वप्नांमध्ये एक प्रकारे तुम्हाला दिसेल, की एक गती येते आपल्या जगण्याला. ओके. एखाद्या स्वप्नाने आपल्याला असं असं खूप असं रोमांचित व्हायला होतं. मगाशी म्हटलं मी तसं ते तर होतंच. पण नवी दिशा मिळते, नक्कीच, की नक्कीच. ह्या दिशेने आपल्याला जायचंय. म्हणजे आपलं अंतर्मन बोलत असतं. स्वप्न म्हणजे आपल्या अंतर्मनाची भाषा असते. अंतर्मनाचं अव्यक्त रूप असतं आणि ते आपल्याला ओळख होते त्यातनं. ती फार महत्त्वाची आहे, की आपल्यामध्ये ही ताकद आहे. आपल्यात हे करायचं आहे.
ही अशी स्वतःची स्वतःला ओळख होणं, सुप्त आपल्या मनाची ताकद आपल्याला कळणं हे फार महत्वाचं आहे. आणि स्त्रियांना म्हणजे पूर्वी अशा अशा प्रकारची सवडच मिळायची नाही. त्यामुळे स्वप्न हाच त्यांच्यासाठी जणू काही असा विरंगुळा होता स्वतःशी बोलायला. स्वतःचं मन जाणून घ्यायला, नक्की. अंतर्मन काय आहे हे जाणून घ्यायला. त्यामुळे ती स्वप्न फार त्यांनी जपली आणि ती व्यक्त केली लेखनामध्ये सुद्धा. खूप छान आहेत त्यांची स्वप्न सुद्धा अनेक स्त्रियांची. नक्की. जसं तुम्ही म्हणालात पूर्वी वेळ नव्हता कारण त्या हं. पूर्वी मूल, चूल हो, आणि चूल-मूल. याच्यात अडकलं होतं. पण आत्ताची स्त्री उलटं आपल्याला हो. थोडंसं दिसतं, की ती इतक्या जबाबदाऱ्या हो, करते, हो, पण हो. तिथेही तिला पुन्हा स्वप्न बघायची आहेतच. हे नाहीये. पण तेवढा वेळ नाही मिळत वेळ आहे किंवा नाहीये. हो, तो जागा पण स्पेस म्हणतो तो मिळत नाहीये. मिळत नाही. कारण तिचं सतत काही ना काही चालू असतं. घर, मूल, जॉब हे ते असं खूप काही चालू असतं. पण असं दिसत नाही, की ती बसली आणि तिने काहीतरी वेगळं स्वप्न रंगवलंय. म्हणजे जे काही करते त्याच्यापेक्षा जाऊन ज्याला आपण आनंद, हॉबीज म्हणतोय किंवा छंद म्हणतो, तसं एखादं स्वप्न तिने रंगवलंय का असं आपल्याला थोडंसं जाणवत नाही. पण पूर्वीच्या काळी असं मला वाटतं तसं स्वप्नांमध्ये थोडासा छंद भाग पण होता, की तुम्हाला हो. जी आवड आहे ती कुणीतरी दाबून टाकली आणि ती तुम्ही स्वप्नातून पूर्ण करताय. मग असं काही उदाहरणं की असं बरोबर काय आहे आहे तुम्ही का? म्हणता ते अगदी. म्हणजे मला आठवतंय, की आपल्याकडे तल्लीन होणं जे आहे स्वप्नासारखं म्हणजे स्वप्न नसेल सुद्धा रात्रीची वेळ नाहीये. पण असं मनात तल्लीन होणं एखाद्या विचारांमध्ये. विचारात ह्याची स्त्रियांकडनं म्हणजे आहे ना परवानगीच नव्हती असंच म्हणूया. घरात बघा आठवा तुम्ही, बाबा वाचतायत त्यांना त्रास देऊ नका, असं आई म्हणायची. त्या मी वाचते, मला वाचायचंय असं आई नाही म्हणायची. त्यांना त्रास देऊ नका. म्हणजे वाचन, त्यात रमणं, अभ्यास करणं ते त्यांचं काम आहे. स्त्रीनी काय करायचं स्वयंपाक-पाणी, रांधा-वाढा, उष्टी काढा. तिलाही ही गरज असू शकते. ही जाणीवच नाही तल्लीन होण्याची. मग ही जी तल्लीनता आहे ती कधी अनुभवायची, कशी अनुभवायची, त्यासाठी काय करायचं? तेव्हा ती स्वप्न ही त्यांची अशा तल्लीनतेसाठीची एक जणू काही एक हक्काची जागा होती. बरोबर. तुम्हाला सांगू का? महाश्वेता देवींचं एक फार सुंदर विधान आहे. नक्कीच. त्यांनी म्हणजे त्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत बंगाली भाषेतल्या. त्यांनी सांगितलंय, की स्वप्न पाहणं हा मूलभूत अधिकार मानला पाहिजे. ओके. काय भारी आहे ना? नक्कीच. स्वप्न पाहणं हा माणसाचा मूलभूत अधिकार जर केला तर स्त्रिया त्याला किती वंचित राहिल्या आहेत हे लक्षात येईल. आणि त्या स्वप्नांची त्याला कमी लेखणं, चेष्टा करणं हे तर अगदीच अयोग्य आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारे मग अनेक स्त्रिया होत्या, की ज्यांना काहीतरी स्वप्न होती. आता रमाबाई रानडे यांचं आत्मचरित्र आहे. त्या आता जाऊन भाषणं करायच्या. पतीच्या प्रेरणेतून काय नाही का, घरात त्यांच्या सासूबाईंना वगैरे नाही आवडायचं ते. म्हणजे त्यांचं स्वप्न त्या पूर्ण करताहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात पाय रोवून उभं राहतायत. हे जुन्या पिढीतल्या स्त्रियांना मान्य नव्हतं. कारण त्यांना हे स्वप्न पाहणंच मान्य नव्हतं. हां, हे ते आहे. मुख्य होतं. म्हणजे स्त्रीने या चौकटीतच राहायचं, उंबरठ्याच्या आत. हां, स्वप्नांची हद्द काही तुम्ही हे करू शकत नाही, आखू शकत नाही. नक्कीच, स्वप्नांची हद्द नक्कीच. किती अमर्याद असते. बरोबर. आज स्त्रियांनी तुम्हाला दिसेल, की त्या अवनी चतुर्वेदी पहिलं जे फायटर प्लेन आहे, त्याचे त्या हे झालेले आहेत चालक. म्हणजे किती कुठे-कुठे गेल्या स्त्रिया. नक्कीच, नक्कीच. किती वेगळ्या सरहद्दी त्यांनी ओलांडलेल्या आहेत. म्हणजे व्यवसायाच्या ओलांडल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या. कोणत्या क्षेत्रात स्त्रिया नाहीत. तर ही जी त्यांच्यात ताकद होती म्हणजे ती. त्या स्वप्नाला त्यांनी पंख दिले, बळ दिलं आणि त्यांना काही समाज सुधारकांनी, विचारवंतांनी आणि स्त्रियांच्या चळवळींनी एक प्रेरणा दिली. हे नक्कीच. सगळंच आहे म्हणजे सामाजिकच सगळं ते एक वातावरण आहे, की जे ऊर्जा त्यांना देतं. तुम्ही म्हणालात, की हं. स्त्रियांना स्वप्न समाजात स्वीकार नव्हतं. हं, पण आजही असं कुठेतरी दिसतं का, की आजही तिची स्वप्न स्वीकार नाहीयेत. म्हणजे हं, मी याच्यावरून म्हणतोय, हं. की आपल्याकडे जसं लग्न झालंय, हो, त्याच्यानंतर मूलबाळ झालंय, तर मग ती कुठेतरी थोडंसं बॅकफूट येते. म्हणजे हो, हो. कामाच्या बाबतीत हो, असू हो. द्यात किंवा लेखनाच्या बाबतीत असू हो, द्यात, कुठल्या बाबतीत. आपण थोडंसं त्यांना म्हणतो, "नाही, वेळ घ्या, ब्रेक घ्या, हो, मागे हो, या." हो. आणि मग जेवढा पुरुषाची प्रगती होताना दिसते किंवा तशी हो, स्त्रीची पटकन होताना दिसत हो, नाही. हो. मग हो. त्याच्यामुळे असं वाटतं का, की अजूनही स्वप्न स्वीकार मान्य नाहीयेत? हे काय आहे आपला समाज आपल्या संक्रमण काळात आहे. ओके. म्हणजे एका बाजूनी स्त्रियांची शिकल्या, त्या वेगळ्या क्षेत्रात जायला उत्सुक आहेत, तयार पण आहेत. पण दुसऱ्या बाजूने अजूनही घरातल्या पुरुषांची किंवा एकूणच आपल्या सामाजिक वातावरणाची अपेक्षा अशीच आहे, की त्यांनी संसार सांभाळून सगळं करावं. आता त्यामुळे त्यांची ओढाताण होते आहे. गृहिणी पण आहेत त्या, माता आहेत, एक व्यावसायिक स्त्री आहेत. त्यांना स्वतःला एक व्यक्ती आहेत त्या. हां. म्हणजे स्त्रीचं व्यक्तित्व हे सुद्धा काहीतरी आहे ना स्वतंत्र. हं. करेक्ट. आणि ह्या सगळ्याची म्हणजे गोळाबेरीज एक प्रकारे कुठेतरी आहे. नक्कीच. आणि ह्यातले असे पदर सुटे करणं खूप हां. आणि महत्वाचं. ते सुटे करून ते प्रत्येक त्या ह्याला मी न्याय देऊ इच्छिते. म्हणजे मी आई म्हणून आहेच. मी व्यावसायिक म्हणून तिथे मी सिन्सिअर चांगली काम करणारच. या बरोबर. प्रत्येक ठिकाणी आपण सिद्ध करणं स्वतःला
ही कसरत आहे. नक्कीच आणि नक्कीच. त्या संक्रमण काळात जर पती बरोबर भेटला की जो अतिशय समजून घेणारा आहे, घरची सासरची मंडळी अशी आहेत काही अपवादात्मक, तर त्या स्त्रीला जास्त सहजपणे असं दिसेल की यश प्राप्त करता येतं. तर ती समजूतदार वृत्ती समाजात जितकी वाढेल ना, तितकं ते वातावरण लवचिक होईल. म्हणजे घरातलं वातावरण लवचिक झालं पाहिजे. ते असं कडक, कर्मठ, रूढ बंधनात अडकवणारं स्त्रीला तिचे पाय खेचणारं असेल ना, तर फार कठीण आहे. नक्कीच ते नक्कीच. लवचिक जितकं होईल ना, आणि ते गतकाळाची गाथ माझ्या पुस्तकात मी तेच सांगितलंय, की स्त्रिया शिकतायत हा एक म्हणजे अनेक जणींच्या शिक्षणाच्या संघर्षाचा त्यात मी असा संबंध आलेख उभा केलाय. आणि मग त्या कशा शिकल्या, कोणीतरी त्यांना भेटतंय. मग एखादा आजी असेल, आजोबा असतील, कोणीतरी एखादी अशी व्यक्ती असेल, पती असेल एखादीचा, एखादा मुलगा सांगेल, की "नाही, आता तू या वयात शिक, हरकत नाही, शिकायचंय ना तुला." कोणीतरी आहे. म्हणजे स्त्री विरुद्ध पुरुष असं नाहीये पुन्हा. नक्कीच नक्कीच. तर पुरुषही त्यांना अशा प्रकारचे मित्र किंवा एक ज्ञान हितचिंतक असे भेटलेले आहेत आणि नक्कीच. त्यांनी सुद्धा त्यांना मदत केलेली आहे. असं म्हणजे ते तो एक चित्र धागा आहे. आहेच. आणि जसं तुम्ही म्हणालात की नक्कीच शिक्षणामुळे हो. प्रत्येकाच्या आयुष्यात खरंच. एक नवीन स्वप्नाला पंख मिळत आहेत अर्थातच, अर्थातच. आणि ती खूप गरजेची आहेत. हां. पण आता ज्यावेळेस आपण स्वप्न बोलतोय त्यावेळेस कवितांवर येणं साहजिकच आहे. कारण हां. स्वप्न म्हटलं की कुठेतरी त्याचा एक रंजक दृष्टिकोन बघतो आणि मग हो. ते कवितांमधून उतरवलं हो, जातं हो, की ते हो. पटकनी सढळ कळेल असं असतं. हो. आताला दुसरी बाजू पण आहेच कवितेला नक्कीच, की जी याच्यातून काही वेदना मांडल्या जातात. पण हो. खूप साऱ्या कविता अशा पटकन स्वप्नाच्या असतात किंवा हो. ज्याच्यातून पटकन तुम्ही असं उतरवलेलं असतं. पद्मा गोळ्यांची म्हणजे स्वप्नाविषयी बोलतोय आपण हं. हां, नक्कीच. मी एक पक्षीण आकाश वेडी, दुजाचे मला भान नाही मुळी. आता हे ओके. झेपेल का? हां. मी एक पक्षीण आकाश आकाशवेडी. वेडी, दुजाचे मला भान नाही मुळी. आता काय? आज तुम्हाला दिसेल की शीतल महाजन पक्षाचा पोशाख करून गेली आकाशात. म्हणजे मला काय सांगायचंय, त्या स्त्रियांनी स्वप्न फक्त पाहिली नाहीत, तर पुढच्या पिढीच्या मनात ती रुजवली आहेत आणि ती नक्कीच. साकार झाली आहेत. म्हणजे स्वप्न संक्रमण घडलंय. करेक्ट. नुसती ती वैयक्तिक राहिली नाहीयेत. दुसरी अजून अशी ओळ सांगते. इंदिरा संतांच्या फार सुंदर ओळी आहेत. बघा म्हणजे या साध्या स्त्रिया आहेत, गृहिणी होत्या त्या पण. नक्कीच, नक्कीच. कुंपण तारांवरुनी विजेच्या, उगाच पाऊल टाकायाचे. हे काय स्वप्न भारी आहे ना? कुंपण तारांवरुनी विजेच्या, उगाच पाऊल टाकायाचे. टाकायचे. टाकलं की सुनीता विल्यम्सनी. तिचं स्पेस वॉक म्हणजे काय आहे? केलं की नाही स्वप्न पूर्ण पुढच्या पिढीतल्या आहे की नाही? करेक्ट. हे कुठेतरी स्वप्नाची थरारकता जी आहे ना, ती अशी पुढच्या पिढ्यांच्या मध्ये झिरपत गेली आहे. एवढी ती जबरदस्त स्वप्न आहेत ती. किंवा ह्यांची कविता आहे पद्मा गोळेंचीच. किती उंच जाईन, पोचेन केव्हा, संपेल हे आयु अर्ध्यावरी. हं, आकाशयात्रीस ना खेद त्याचा, निळी जाहली जी सबाह्यांतरी. आकाशात त्या निळ्या रंगाची बुडून जाईन मी, मला काही नाही काय वाटणार. मला कल्पना चावला आठवते. नक्कीच. किंवा त्यांनी लिहिलंय पण, हो. उंच किती जाईल, कधी जाईल मला माहित माहित नाही. नाहीये. माझं आयु अर्ध राहिलं तरी तरी चालेल, चालेल. पण मला करायचंय. काय ती जिद्द आहे. काय स्वप्न आहे? हे नक्कीच, स्वप्न नक्कीच. पेलली आहेत, घडली आहेत, पुढे प्रत्यक्षात आली आहेत. म्हणजे स्वप्न ही आपण वजा करू शकतच नाही. स्वप्नांची ताकदच कळली नाही का आपल्याला? स्वप्न पाहणं हा काही विरंगुळा नाहीये नुसता. तो खरं. विरंगुळा आहे एका मर्यादेपर्यंत. पण स्वप्न तुम्हाला अशी एक रोमांचित करतात, आतली शक्ती तुमची जागी करतात नक्कीच, आणि ते नक्कीच. फार महत्वाचं आहे. नाही मला याच्यावरून अजून एक आठवतंय, हं. की आपण आईला ज्यावेळेस म्हणतो, ते पण एक स्वप्नच असतं राईट? हो, हो, थांबा 9 आता ते महिन्याचं. तुम्हाला मी म्हणतेच म्हणलं ना, मी तशी माझीच कविता एक ती दाखवते. एक मुलगी असाच संवाद आहे त्यामध्ये. नक्कीच आणि आवडेल. ती कविता अशी आहे, मी काळ रांधत ठेवलाय. म्हणजे शीर्षकच हे आहे. म्हणजे रांधावाडा उष्टीकाडा झालं, बरोबर. ते घरातलं रांधणं झालं, आता काळच रांधत ठेवलाय. हेच स्वप्न आहे माझं. का? नक्कीच. कारण मला असं वाटतं की आजकाल अजूनही पुरेसा स्त्रियांसाठी हे नाहीये, योग्य नाहीये. खूप घडतायत घटना, त्या बरोबर. अस्वस्थ करतायत. नक्कीच. त्यामुळे ही कथा बघा, लेक आणि आईचा संवादाची आहे. मी काळ रांधत ठेवलाय, परसदारी रेंगाळतय हलकेच 13वे शतक. ओके. त्याच्या सावल्या पसरल्या आहेत अजूनही लांबवर. म्हणजे एकाच वेळी अनेक काळ अस्तित्वात आहेत आपल्याकडे. नक्कीच, हं? नक्कीच. परसदारी रेंगाळतय हलकेच 13वे शतक, त्याच्या सावल्या पसरत आहेत अजूनही लांबवर. ऐस पैस दिवाणखान्यात हळूहळू पसरतोय प्रबोधनाचा उजेड, कुठे कुठे चिमूटभर. कारण पुरुष बसतात ना तिथे, बरोबर. बायकांना दिवाणखान्यात बसायची परवानगी नव्हती. हां. ऐस पैस दिवाणखान्यात हळूहळू पसरतोय प्रबोधनाचा उजेड, कुठे कुठे चिमूटभर. 21वे शतक केव्हाचे खोळंबले, कितीतरी दूर तिथे क्षितिजावर. कधी येतो आत प्रकाश? नक्कीच. 21वे शतक केव्हाचे खोळंबले, कितीतरी दूर तिथे क्षितिजावर. आईला विचारते लेक,
काय शिस्त आहे रटारटा. आईला विचारते लेक, काय शिस्त आहे रटारटा. आई म्हणते, ऐक, मी काळ रांधत ठेवलाय बाळ तुझ्या करता. मी काळ रांधत ठेवलाय बाळ तुझ्या करता. तेव्हा स्त्रीकडची जी सर्जनशीलता आहे ती काळ पण घडवणारी आहे. नक्कीच. परिवर्तन करताना स्त्री हा घटक महत्वाचा आहे. तिला जितकं बरोबरीनं तुम्ही घ्याल तितकी परिवर्तन समाजाचं खऱ्या अर्थाने होईल. तो घटक मागे राहिला तर अर्धा समाज हेच राहील ना, समाज पुढे जाईल कसा. तेव्हा स्त्रियांवरचे अन्याय हे अशा घटना वाटल्या की अस्वस्थ होतं. आणि त्यातनं मला ही कविता सुचली की जे माझं स्वप्न आहे की सगळा काळ असा सगळ्यांनाच सुखाचा असा एक अवतरावा. नक्कीच. कारण आपण ज्यावेळेस स्वप्न म्हणतो, आई म्हणतो, त्यावेळेस जिजाऊंचं स्वप्न बरोबर आहे, आपल्याला करेक्ट. नाही हे डावलून चालणार. किंवा ज्ञानोबारायांना पण आपण माऊली म्हणतो त्यासाठीच की आई आणि उपमा बरोबर दिलेली आहे, अगदी सगळ्यांची. अगदी. नक्कीच. किंवा आपल्या सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा सांगितलं की स्त्रियांसाठी की आणि शाळा काढली. स्वप्नच होतं त्यांचं की सगळ्या स्त्रिया शिकाव्या, सगळ्या तळागाळातल्या स्त्रियांना शिक्षण मिळावं. पहिलं त्यांचं पुस्तक आहे काव्य फुले. त्याचबरोबर मला ना तुमचं एक सदाफुलीचं स्वप्नाचं हे आठवतं. जर तुम्ही ते काही सांगू शकाल तर आवडेल. सदाफुली रोज उमलते आणि म्हणजे तिचं आयुष्य इतकं लहान आहे पण तिचं ते रोज उमलणं फार महत्वाचं आहे. त्यातलं सातत्य कळतं जगण्यातलं, ताजेपणा कळतो आणि साधेपणातलं सौंदर्य कळतं. तिचा रंग सुंदर आहे, तिला गंध नसेल, तेव्हा हा कुठेतरी जो त्यातला साधेपणा आहे. तेव्हा सदाफुलीची स्वप्न ही रोज उमलणार, रोज संपणार, पण म्हणून ती आपण झिडकारू शकत नाही. कारण त्यातलं सातत्य, जगण्यातलं सातत्य हे स्वप्नात जपायचं असतं. ओके. त्यातनं आपला आयुष्यावरचा विश्वास कायम राहतो आणि हा विश्वास असेल तर मग आपल्या हातून काहीतरी चांगलं घडतं. श्रद्धाभाव आहे हा एक प्रकारचा. आयुष्यावरचा विश्वास हा श्रद्धाभाव आहे सगळ्यात महत्वाचा. आणि स्त्री ही जगण्याला बिलगून असते कारण ती मुलाला वाढवते, जन्म देते. बाळणपण जे सगळं गरोदरपणात त्याला तिने अनुभवलेलं आहे, मनात सगळं त्याचं जणू काही समरस झालेली असते. त्यामुळे तिला हे जगणं प्रिय असतं. नक्कीच. म्हणून ती अशी आपल्याला विश्वास आणि बळ देत असते. तर स्वप्नांमध्ये जसं तुम्ही मगाशी पण म्हणाल की स्वत्व ओळखायला होतं, जिथे कुठेतरी मी माझ्या आत्म्याला ओळखतो की मी माझ्याशी समरूप होतोय. आणि ती खूप आजच्या काळाची किंवा मागच्या काळाची गरज होती. ज्यावेळेस तुम्ही स्वतःशी समरूप होता तेव्हा तुम्हाला काहीतरी नवकल्पना, नवीन काहीतरी करण्याची उर्मी येते, हे नक्कीच आहे. मग ते आणि स्वप्न किंवा जे स्वतःशी एकरूप होणे किंवा ज्याला सेल्फ लव्ह पण म्हणतो आजकाल, तो एक भाग कसा आहे? आत्मभान येण्यासाठी आधी आत्मसंवाद करायला पाहिजे. मी म्हणजे म्हटलं ते की स्वतःशी खूप बोलत राहिलं पाहिजे, आत्मशोध घेत राहिलं पाहिजे. मग त्यातनं आपल्याला आत्मभान येतं. मी जे मगाशी म्हटलं की स्त्रीच्या जगण्यालाही अनेक पदर आहेत. बरोबर, हो की नाही. आता पद्मा गोळे यांनी कधीच सांगून टाकलं स्त्रीवाद शब्द यायच्या आधी की नाही मी नुसती मादी, मी माणूस आधी. हे आत्मभान आहे की मी आधी गाभ्याशी कोण आहे तर एक व्यक्ती आहे, मग स्त्रीत्वाचं अस्तर आहे, मग मी गृहिणी आहे, रोल आहेत, भूमिका आहेत माझ्या वेगवेगळ्या. आता ही जे इतकी गुंतागुंत आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असते, तर स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा पहिला अधिकार आहे. व्यक्ती आहे ती समान म्हणून तिला दर्जा हवाय. ती दुय्यम दर्जाची व्यक्ती मानणं योग्य नाही. हा सगळा तो स्वर आहे अतिशय. हे आत्मभान आहे, लख्ख आत्मभान आहे. आणि हे लख्ख आत्मभान हळूहळू अधिक सगळ्यांपर्यंत चिरपत गेलेलं आहे. आपल्याकडे दिसेल तुम्हाला. आणि आणखी तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या स्त्रिया आहेत की ज्यांनी लहानपणी अन्याय सहन केलाय आणि मग त्यांनी खूप मोठं कार्य केलंय. कौसल्या बेसंद्री नावाच्या त्यांनी दलित महिलांसाठी पहिल्यांदी संस्था काढली आहे. आणि खूप लहानपणी आपल्या जातीमुळे त्यांचा अपमान झाला होता, त्या खूप अशा त्यामुळे संकोचन राहायच्या. पण पुढे किती बदलल्या. ते आत्मभान आलं जेव्हा त्यांना, तेव्हा त्यांच्यातली सगळी ऊर्जा सामाजिक कार्यात व्यक्त झाली. बरोबर आहे, कितीतरी आहे उदाहरणच कितीतरी. म्हणजे असं दिसेल तुम्हाला की बालविधवा असते स्त्री एखादी आणि ती पुढे इतकं काम करते नर्स होऊन. अशा कितीतरी आहेत आणि अगदी स्वतःला विसरून झोकून देऊन सामाजिक कार्य केलंय. हे जे काही त्यांचं आहे त्यांचे, ते मी सांगितलं त्याचं नाव आहे दुहेरी शाप त्यांच्या पुस्तकाचा. नंतर सुशील पगारिया, मी ना कुणाची, मी माझी, यशोधरा गायकवाड. पुस्तकाची नावच बघा, म्हणजे मी, हे महत्वाचं आहे. किंवा विद्या बाळांनी म्हटलं की माझ्या मनाला 100 डोळे फुटले. अरे काय ते म्हणजे असं प्रखर असं ते आत्मभान आहे. नक्कीच. मी म्हणजे कोण आहे आणि मला काय केलं पाहिजे ही जाणीव स्वस्थ बसू देत नाहीये असं तुम्हाला दिसतंय. प्रज्ञा पवारांचा फार सुंदर कविता आहे, फोटो. तुम्हाला माझा फोटो हवाय म्हणजे कोणाचा? किती म्हणजे आम्ही जे म्हटलं हो की हे आत्मभान म्हणजे स्वार्थ नाही, संकुचित भावना नाही. तर त्याबरोबरच असे एखादं रोप उगवतं आणि त्याला वाल्हे दुल्हे कोंब फुटतात की नाही 2 दिशांनी. आत्मभान आणि समाजभान एकाच वेळेला येतात. माझ्यामध्ये सगळी परंपरा बसलेली आहे. आज मी शिकले इथे म्हणजे काय,
अरे 150 वर्षांचा मी इतिहास वाचलाय की स्त्रियांनी काय काय केलंय, किती अडथळ्याला तोंड देत हा रस्ता खणलाय, तयार केलाय स्वतःच्या कष्टानी, मग मी त्याच्यावरनं चालतेय, ह्याचं भान. तर ती प्रज्ञा पवारांची कविता आहे फोटो. बघा ही पृथ्वीची विस्तीर्ण पाठ, तिच्यावर बसते मी, म्हणजे मी एकटी नाहीच आहे, एवढा वैश्विक भान आहे. अशी मान ठोकून, साधी नाही, आत्मविश्वास आहे, नि घेते लपेटून स्वच्या सळसळत्या संवेदनेत अवघी समष्टी. तुम्हाला कोणता फोटो हवाय माझा, असा ते विचार. तेव्हा फोटो हा स्वचा, म्हणजे मी फक्त मी नाहीच आहे, माझ्या मागे सगळी परंपरा, सगळ्या माझ्या भोवतीच्या सगळ्या भगिनी आहेत. किंवा त्या मल्लिका अमर शेख म्हणतात की मी ग्रीकमधली की अमेरिकेतली की आफ्रिकेतली, याचा काय संबंध आहे, मी एक स्त्री आहे, मी एक बाई आहे, हे महत्वाचं. हां हां. किंवा माझी एक कविता आहे, त्यात मी असं म्हटलं की पृथ्वी याविषयी तुम्हाला माहिती आहे की पृथ्वी कशी सूर्याभोवती फिरते, म्हणजे स्त्रीने कसं पतीभोवती फिरावं. पृथ्वी ते प्रेमगीत कुसुमाग्रजांची कविता छान आहे ती. ओके. पण मला असं वाटतं की त्यांचं आकलन ते अपूर्ण आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना स्वतःभोवती पण फिरतेय, हेच विसरतोय आपण. मग ते पण घ्या आणि स्त्रियांनी घ्यावं. म्हणून मी म्हटलंय की हे पृथ्वी, कुणा एका भोवती फिरताना तू फिरत राहिलीस सतत स्वतःच्याही भोवती. तू स्वतः गप्प नाही राहिलीस, तुला ठाऊक तुझा मध्यबिंदू, तुझी अनंत शक्ती. तुला तुझी मध्यबिंदू माहिती आहे, नक्कीच. आपल्यामध्ये कुठे ऊर्जा आहे, आणि म्हणून तू स्वतःभोवती फिरत राहिलीस, ती गती तू सोडलेली नाहीस. मग पृथ्वीचं अनुकरण करायचं असेल तर मलाही स्वतःची चाहूल घ्यायला लागेल तुझ्यावर चालताना, तुझ्या बरोबर आहे. गतीतून, आणि ती मी घेईन, असं मी म्हटलंय. नक्कीच. तेव्हा ह्या ज्या प्रतिमा आहेत, त्या पुरुषांनी पाहिलेल्या प्रतिमा, त्या आम्हाला वेगळ्या प्रकारे दिसतात, नक्कीच. साहजिक आहे. आणि साहजिक मग आहे. आम्ही त्याचा वेगळा अर्थ लावतो. ही कवितेची शक्ती आहे की प्रतिमाशी उसवून तिला वेगळा आकार देता येतो. प्रतिमांची भाषा आहे कविता ही. नाही तर ती लेक्चर होईल, मराठीतलं पद्यरचना होईल. जेव्हा कविता आपल्याला स्पर्श करते मनाला, तेव्हा ती तितकीच जबरदस्त प्रतिमा असावी लागते, आणि तिला एक नवं रूप देता आलं तर मग ती आता त्या ह्या इंदिरा संत म्हणतात की अभिव्यक्तीविषयी बोलूया. ही कशी नक्कीच. आत्मभान जेव्हा येतो तेव्हा कशी अभिव्यक्ती बदलते. ओके. साधाच आपण एक हे घेऊया मुद्दा. अगदी संत स्त्रिया, त्या सुद्धा केवढ्या जबरदस्त आहेत, ते स्त्रीवाद आल्यावर कळलं बरोबर. की 13व्या शतकामध्ये आपल्याकडची जनाबाई म्हणते की डोईचा पदराला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. काय आत्मविश्वास आहे, आणि बंडखोरी आहे, सगळंच आहे. मुक्ताबाईंनी सांगितलं की मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी. काय झपाटणारी कल्पनाशक्ती आहे. हे जे काही त्यांच्यातलं आंतरिक तेज आहे, हे फार होतं. आणि त्यांचा अभिव्यक्ती त्यांनी कशी केली, अभंग ओवी, असं त्यांचे असे साध्या बरोबर. प्रकारच्या रचना साध्या आहेत की प्रकारच्या ज्या रचना. छंदोबद्ध रचना आहेत, की अगदी सहज गुणगुणता येतात. करेक्ट. अगदी सहज आहेत त्या. पुढे आधुनिक काव्य आपल्या सावित्रीबाई फुलेंचं काव्य फुलेच नाव आहे. साध्या आहे, शिक्षा मुलींनी शिकावं वगैरे असं सांगणार आहे, पण साधा, आणि रचना पण सहज साध्या आहेत. बहिणाबाई चौधरी, मी टप्पे घेते आपली. हां, नक्कीच. बहिणाबाई चौधरी पुन्हा स्त्रीगीतच आहेत. आणि स्त्रीगीतांमध्ये एक अतिशय सहज दात्यावरच्या ओव्या आहे की रोज सकाळी सूर्य उगवतो, रोज सकाळी दातं निघतं, पीठ दळायचंय, आणि रोज त्या चिंतन करतायत एक प्रकारे, आणि त्या स्वतःशी बोलता बोलता गातायत. ते हलकं होतंय ना काम, त्याची साधी कष्ट आहे ते. काय म्हणतायत त्या की माझं सुख हंड्या झुंबरे टांगलं. बहिणाबाई म्हणतात, माझं सुख हंड्या झुंबरे टांगलं, माझं दुःख तळ घरात कोंडलं. माझं दुःख तळ घरात कोंडलं. ते बोलणार नाहीये मी, पण त्यांनी एक प्रकारे ते मी बोलणार नाही म्हणताना ते आहे हे सांगितलंय. करेक्ट. हे आपण लक्षात घेतलं जाणीव पाहिजे. करून दिली. करेक्ट. ती हे खूप महत्वाची फार होती. महत्वाचं आहे. किंवा इंदिरा संत म्हणतात, बघा इंदिरा संतांनी पण बऱ्याचशा स्त्री गीतं लिहिली आहेत. म्हणजे त्यांनी ती अभिव्यक्तीची जी छानदस पद्धत आहे तीही स्वीकारली, मुक्तछंदही स्वीकारला. बरोबर. संक्रमण आहे, नक्कीच. दोन्ही चांगलं घेतलंय. त्यांनी म्हटलंय की हवा फुलांचा शेजार. इंदिराबाई म्हणतात, हवा फुलांचा शेजार, बाई हसत राहावे, काळजाच्या कुपीमध्ये हवा बंद दुःख व्हावे. काळजाच्या कुपीमध्ये हवा बंद दुःख व्हावे. बाहेर आनंद हसरा चेहरा, आणि आतला दुःख ठेवाय. आतल्या दुःख आहे हे पुन्हा सांगितलंय. सूचकता आहे, हे फार महत्वाचं आहे. तेव्हा ती सूचकता दिसेल, आणि मग त्या पद्धतीचं ते तुम्हाला दिसेल की कुठेतरी आज अभिव्यक्तीत एक प्रकारे, म्हणजे अरुणा ढेरे किंवा अनुराधा पाटील ह्या अजूनही छानदस रचना छान करतात, काही आहेत.
पण त्याचबरोबर आता मुक्तछंद ही स्त्रिया स्वीकारतात. आणि आज त्यांचा दुःखाकडे पाहता दृष्टिकोन कसा आहे तर बघा त्या कसा म्हणतात. कविता महाजनची एक फार सुंदर ओळ आहे. पूर्वी बायका गप्प असायच्या, बोलायच्या नाही, त्यांना बोलायला बंदी होती, बरोबर. काढायचा नसे वगैरे, नाही का. हा करेक्ट. त्या म्हणतात कविता महाजन की माझे मौन हेच हत्यार, तीक्ष्ण तरबेज शब्दांविरुद्ध. माझे मौन हेच हत्यार, तीक्ष्ण तरबेज शब्दांविरुद्ध. ज्यांनी त्या मौनाला एकदम बदलूनच टाकलं रूप त्याचं. की तुम्ही मौन काय दुबळेपणा समजता? दुबळेपणा नाही, ती मुद्दामच बोलत नाहीये की काय बोलायचं तुमच्यासोबत असं आहे. किती त्याला एकदम वेगळ्या उंचीवर नेलाय. नक्कीच नक्कीच. ही केवढी म्हणजे झेप आहे अभिव्यक्तीची. आहे ते सगळं बदलून चित्र दाखवणं. किंवा तुम्हाला दिसेल की एक प्रकारचा धीटपणा आहे त्यामध्ये. धीटपणा आहे. हम्म, हम्म. आणि दुसरं म्हणजे ठामपणा आहे. माझी ते कविता आहे की मी लिहीनच लिहीन. तुम्हाला माहिती आहे की हा. आता दळताना अशा शेवटच्या काही मुठभर कण्या भरडल्या जात नाहीत. तर त्या मला त्या ज्या कण्या आहेत त्या मला असं वाटतं की अस्फुट आहे मन स्त्रियांचं त्यात. त्यामुळे मी म्हणते की दळण दळताना आजवर उरलेल्या मुठभर कण्या न भरडल्या गेलेल्या हळवार हातानं वेचत राहीन, मी लिहीनच लिहीन. हो. त्या सगळ्या अस्फुट भावना मला व्यक्त करायच्या आहेत. मी स्त्रियांचा साहित्याचा अभ्यास तो त्या हेतूने करते की याला काय काय या सुचवत आहेत काय ते कळलंय का? लोक त्यांचं मौन फक्त वादा, ते मौन काय किती ज्वालाग्राही आहे ते कोणाला तरी डूब घेऊन बघता येतं का? तेव्हा म्हणून मी त्या हळुवार हातानं वेचत राहीन, मी लिहीनच लिहीन हा ठामपणा आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे असं ते कविताची अभिव्यक्ती कशी बदलत गेली हाही प्रवास फार महत्वाचा आहे. आणि त्याच्यानुसार आपण म्हणतो ना हो. की आपण तिला कसं घेतोय. जर तुम्ही तिला स्वप्नरंजक घेतली हो. तर ती फक्त तितकीच वाटेल. हो. हळवा हो उल्हास देणारी खूप अगदी छान वाटते. अगदी. पण तिला जर असं उर्मीनी जिद्दीनी बघितलं तर ती कविता तुम्हाला खूप काही सांगून हो, जाते. हो, हो. आणि आपल्याला हे कळतच नाही. बऱ्याच असंही होतं ना, सहजीवनाची पण आपण स्वप्न Correct. रंगतो आणि अगदी ती स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघितलेली असतात. म्हणजे कोणीच असं सहजीवनाचं स्वप्न करत नाही की आज मी लग्न करणार आणि 1 वर्षात हो. माझा डिवोर्स होईल. हा. सगळेच सहजीवनाची स्वप्न असतात की आज मी हो. लग्न करेन, मला ते 70-75 पर्यंत सोबत द्यायचं. अगदी. आणि ते पण एक आपण नक्कीच Correct, बोलू correct, शकतो correct. की कसं असतं ते, किंवा हम्म. तुम्ही त्या दृष्टिकोनातून किंवा सहजीवनाच्या स्वप्नांकडे कसं बघता. सहजीवन हे एक प्रकारे 3 पायांची शर्यत आहे. ओके. शब्दशः घेतला अर्थ तर. पूर्वीच्या काळात स्त्रीला म्हणजे स्वप्न बघायची हे नसल्यामुळे मला एक ह्यांची कथा आठवते. मेकॅनो नावाची कथा आहे. ओके. कॅप्टन गोगल इमये यांची. हा. फार सुंदर कथा आहे. म्हणजे एका पुरुषाने एका स्त्रीचं मन जाणणं आणि त्यात असं तिला बघायला येणं एका मुलीला. आई वडील सांगतात तसं वागायचं. की नीट जा पोहे घेऊन वगैरे असं. शतरंजीच्या दशेत पाय वगैरे अडकता कामा नाहीये, ओके. खाली वरती बघायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. ती अशी करते. पुढे त्या स्थळाचं काय होतं माहीतच नाही. काही कोणी सांगतच नाही तिला. मग काही दिवसांनी सांगतात की पुन्हा आज येणार आहे तर तू तसं ते सगळं कर. ती मुद्दाम करते. म्हणजे काय तर वरती बघते मान. शतरंजी दशेमध्ये ती मुद्दाम पाय अडकवते स्वतःचा. राग आलाय तिला की हे काय आहे, माझ्या बाबतीत काय घडतंय मला कोणीच सांगत नाही. माझी स्वप्न आहेत, माझं लग्न जर असेल तर तो माणूस कोणी, मी का नाही बघायचं. आणि तो माणसाकडनं तिला होकार येतो आणि लग्न होतं असं. आणि ती खूप सुंदर कथा आहे. म्हणजे स्त्रीच्या मनात काय असेल, सहजीवनाची स्वप्न Correct, आणि correct. घरात तिच्यावर कशी बंधन आहेत. तिला कोणी विचारत नाही तुला कसा हवाय नवरा, काय काही नाही. हे बदललं, हा, खूप ओके. बदललं, खूप काळ बदललं. गेला आणि बायकांनी खूप बंड केली. पुरुषांनी त्यांना साथ दिली चांगली. म्हणून ते त्या बदललं. प्रबोधनाचा सगळा कालखंड जो आहे त्यांचे सगळ्यांचे आपण आभार मानले पाहिजेत. कितीतरी आहेत. म्हणजे महात्मा फुले आगरकर आहेत, लोकहितवादी आहेत, बरेच जण आहे, आंबेडकर आहेत. सगळ्यांचे आपण आभार मानले पाहिजे. रानडे न्यायमूर्ती ज्यांनी पत्नीला आपल्या शिकवलं आणि सांगितलं तू स्वतःच्या पायावर उभी राहा वगैरे. तर ह्यानी मग आता आज तसं नाही राहिलं. खूप बदललाय. ह्यामध्ये काय आहे, चळवळींमुळे स्त्री बदलली. बरोबर. चळवळी वेगवेगळ्या घडल्या, स्त्रियांसाठी झाल्या, पुरुष बाजूला राहिला आणि त्यामुळे तो आतून बदलायला हवा त्याच्यासाठी प्रयत्न कमी पडले, असं माझा निरीक्षण आहे. ओके. तो नक्कीच. त्या जुन्याच वातावरणात राहिलाय. त्याच्या स्त्री पत्नीकडच्या अपेक्षा अजून त्या पाळबोधच आहेत. त्याला हे कळत नाही की अरे आपल्याहून जास्तही सुद्धा कदाचित पगार मिळवत असणारी असेल, तिच्याही काही स्वप्न असतील, आपण तो ऑर्डरच देत राहील घरी तिला. तर ते कसं म्हणजे आपण बरोबरीच्या नात्याने आता संसार करायचा आहे. हा. हे जी समता, स्त्री पुरुष समता म्हणजे काय, ती वयाने लहान आहे म्हणून ती आपला दुय्यम नाहीये. ती स्त्री आहे, एक ती व्यक्ती आहे आणि ती आपली एक सोबत जोडीदार आहे, समान पायावरची. समान पाया असला पाहिजे त्या नात्याला.
हे जर समजून घ्यायला पुरुषांना आपण घडवलं नाही, म्हणून मग आता सगळ्या स्त्री चळवळीने पुरुष स्पंदन किंवा असे काही अंक काढायला सुरुवात केलेली आहे. पुरुष उवाच. कारण त्यांना त्यांना असं वाटतं एक प्रकारचं भयगंडच निर्माण झाला. बापरे, ही शिकलेली स्त्री म्हणजे काय? तेव्हा हे आलं लक्षात. उलट झालं. दोघांना बरोबर घेऊन चळवळी व्हायला पाहिजे. नक्कीच म्हणजे ते दोघांनाही ते कळतं की काय घडतंय, आणि स्त्रीचं ते रूप समाज बदलतंय, पूरक ते होतंय. आपण काय बदलायला पाहिजे. नक्कीच म्हणजे आता स्त्रियांना सहजीवनात नवरा हा मित्र हवाय, आपल्या सुखदुःखांचा भागीदार, त्यात तो समजून घेणारा असा हवाय. आणि अरुणा ढेरेची फार छान कविता आहे, माझ्या मित्रा नावाची. तिथे म्हणजे प्रेम हे आपले प्रेमाचं ते आता स्त्रिया जणू काही क्षकिरण परीक्षा करतायत. त्यात स्वार्थ असतो, भीती असते, म्हणजे खूप बारीक हुशार झाले निरीक्षण खूप झालंय. त्यामुळे त्यांना कळतं की किंवा प्रेम वर्चस्ववादी असतं. म्हणजे असं खूप प्रेम आहे का तुझं, तू नको खराब आहे जाऊ, मला तुझी काळजी वाटते, असं करत करत स्त्रीला घरातच ठेवणार. हा, एक हे सुद्धा असतं. हे सगळं त्यांना कळतंय आता. आणि त्यामुळे त्यांना आता तू चल पुढे, मी आहे मागे, असं म्हणणारा मित्र हवाय. फक्त तू ये, मी पुढे आहे, तू मागे ये, असं म्हणणारा नकोय आता. किंवा सोबत जाऊ, आपण बरोबर जाऊ. वर्चस्ववादी प्रेम नकोय. तर सहजीवनात विकास करायला प्रेरणा देणारं असं उदार प्रेम हवंय. नक्कीच. आणि मला ही वाटतं अपेक्षा अजून पुरुषांना तेवढी समजली नाही म्हणा, किंवा त्यांना त्यांच्या मनातली प्रतिमा तेवढी लवचिक झाली नाहीये पत्नीविषयीची. हे वातावरण बदलायला पाहिजे. हा, किंवा मी असं म्हणेल, आत्ता कुठेतरी होताना दिसतंय, हो, पण झिरपायला पाहिजे अजून सगळीकडे. झिरपायला पाहिजे. किंवा अजूनही बाबांच्या वयांमध्ये हो, जे 40च्या पुढचे बरोबर आहेत आहे. तिथे नाही, आणि तिथे ती खूप कोंडी होती. कारण मुलं हो, बाहेर जातात, मुलं हो, त्यांचं हो, छान करतायत. मग हो, आई आणि बाबांचा असं तो संवाद होत नाहीये. हो, जबाबदारीचा संवाद झाला, बरोबर. पैशाचा संवाद झाला, पण आता काय? भावनिक नातं मोकळी जी निर्माण झाली, आता हा, काय? ते भावनिक नातं ते खूप घडायला पाहिजे. स्वतःला आधी ओळखलं पाहिजे की आपल्याला काय करायचंय, आणि मग म्हणजे त्याच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहे, ते जुळतायत की नाही. कारण कुंडली जुळणं हा वेगळा मुद्दा आहे, आणि आपल्या अपेक्षा एकमेकांविषयीच्या जुळणं हा जास्त गंभीर ते मला मुद्दा वाटतं आता आपण करू शकतो. म्हणजे 40 असेल तरी सुद्धा काही हरकत नाही. अपेक्षा बदललेल्या हो, असतील, हो, हो. मागण्या बदललेल्या असतील, पण हो, माणूस म्हणून व्यक्ती मग तसाच बरोबर आहे. असेल. हो, आणि हे कुठेतरी संवेदामध्ये मोकळेपणी व्हायला पाहिजे, तशा जागा असायला पाहिजे. केल्या पाहिजे. म्हणजे म्हणजे लग्न पाहिलं आणि ठरलं, मध्ये एकमेकाला भेटायला द्या, मोकळीक द्या. म्हणजे आणि स्वातंत्र्य, पुन्हा मला एक सांगायचंय की स्वातंत्र्य मिळणं, स्वातंत्र्य हे एक जबाबदार स्वातंत्र्य आहे. नक्कीच. स्वातंत्र्य म्हणजे स्वैरपणा नाही. स्वातंत्र्य नसतं अनिर्बंध स्वातंत्र्य, हे सुद्धा पोकळी राहते, बरोबर. आणि पोकळीत तुम्हाला उभंच राहता येत नाही. नाही, नक्कीच. तेव्हा ते एक प्रकारचे स्वातंत्र्याची सुद्धा एक ती संकल्पना जी आहे ती फार महत्वाची आहे. नाही, पण किती सुंदर येते ना ते गुंफून. स्वप्न हो, आहे, त्याला स्वातंत्र्य आहे, हो, अभिव्यक्तीपणा पण आहे, हो, पण शेवटी तुम्ही सांगताना बोलताय की त्याला जबाबदारीची जबाबदार, जाणीव पण आहे, जबाबदार. आणि ती खूप महत्वाची हो, आहे. कारण तुम्ही समाजात राहतात. समाजाचे नियम आहेत समाजाचे. समाज म्हणजे काय असं काही एक हे नाहीये की बेट नाहीये ते. म्हणजे अनेकांशी आपला कळत नकळत संबंध आहे. मग त्या सगळ्या संबंधाची आपल्याला अतिशय सूक्ष्म जाणीव सतत असली पाहिजे. नक्कीच. आणि हे फार कठीण आहे. यासाठी खूप तुम्हाला जागं राहावं लागतं एक प्रकारे, चांगल्या अर्थानं. आता कवितेचा विषय हं. निघतोय, तर शांताबाईंविषयी हो, बोलणं राहत नाहीये मला. अगदी, अगदी. कारण इतका प्रदीर्घ काळ त्यांनी हो, त्या हो, लेखनात हो, गेलाय, हो, हो. आणि तुमच्यासोबतही बराचसा हं, त्यांचा सहसंबंध आहे असं जाणवलंय वाचताना. हं, आणि आम्ही तुमचा जास्त थोडासा अभ्यास करत होतो तेवढा. हो. मी थोडासाच म्हणेल, कारण तुमचा अभ्यास खूप दांडगा प्रदीर्घ आहे. तर त्यांच्या आठवणी किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून कविता विश्व कसं होतं? कविता ही त्यांच्यासाठी बहुरूपिणी होती. म्हणजे अशी एकाच रूपात बंदिस्त नाहीये. वेगळ्या प्रकारच्या कविता असतात, आणि त्या सगळ्या कविता त्यांना आवडायच्या. म्हणजे उदारमतवादी होत्या त्या, रसिक ओके. म्हणून. म्हणजे मला ही लावणी आवडतच नाही असं काहीच नव्हतं त्यांना ना. सगळ्या प्रकारच्या कविता म्हणून त्यांनी लिहिल्यात सुद्धा. बालगीतं पण लिहिली, लावण्या पण लिहिल्या, भावगीतं लिहिली, नाट्यगीतं लिहिली. काय म्हणजे खूप वेगळ्या प्रकारच्या कविता सुंदर लिहिल्या त्यांनी. हे फार महत्वाचं आहे. आणि तशा म्हणाल तर त्या म्हणजे लक्षात घ्या की त्यांची जी प्रतिमा आहे, एक साधी अशी कशी बरं म्हणू, आपल्याला आवडणारी प्रतिमा आहे, नक्कीच. पण त्या हातून खूप मोठ्या होत्या. आणि मला हे त्यांची कविता, ती पैठणी खूप गाजते नाही का, हा. आवडते सगळ्यांना. छान आहे कविता ती, की पैठणीच्या चौकड्यानो आजीला माझे कुशल सांगा. हे कविता वाचताना एक क्षण मी एकदम थांबले, कारण मी त्यांच्याबरोबर खूप वावरले. त्याच्या म्हणजे आम्ही कविता 20व्या शतकाची पुस्तक आहे बघा, हा. आम्ही काढले, उत्कर्ष प्रकाशनने काढलंय. आणि रना परांजपे, वसंताबाजी डहाके, शांताबाई, आम्ही एकत्र होतो, आणि आम्ही महिनाभर
रोज बसायचो 5-5 तास असे. इतकं काम केलं होतं. त्याला मी आणायला जायचे आणि द्यायला सोडून यायचे. त्यामुळे घरी. जास्त मला बोनस वेळ मिळायचा त्यांचा. त्याच्या अशा एकदम चालता थांबायच्या. थांब निलिमा, किती सुंदर आहे फुल ना, असं एखाद्या फुलाकडे जाऊन बघायचं असं. म्हणजे किती त्या रसिक होत्या, तरल मनाच्या होत्या, हे फार मला जाणवलं. त्यांचं वाचन तर अफाट होतं. त्यांनी कितीतरी मला म्हणी सांगितल्या. इंग्लिश वाचन पण तितकंच छान होतं त्यांचं. तर त्या मला पैठणीविषयी एक दिवस असं मला वाटलं, की पैठणीच्या चौकड्या आणि मला असं वाटलं, की शांताबाईंनी तसं म्हणाल तर त्या काळात स्त्रीची ज्या चौकट्या होत्या त्या काहीच पाळल्या नाहीत. म्हणजे एक लग्न करणं, लग्नाची चौकट, मग ते म्हणजे त्या संसाराची चौकडी आहे. हां, त्या छान आपलं जीवन जगल्या, आपलं आपण खंबीरपणे आणि अगदी विकसित जीवन. कारण त्यांना काळाने अशी मदत केली, की त्या काळात स्त्रीला स्वतःचं जग निर्माण करता येत होतं. नक्कीच. त्यांनी उत्तम नोकरी केली, प्राध्यापक म्हणून लेखन केलं, प्रचंड विपुल लेखन केलं, उत्तम केलं. त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या. तेव्हा चौकटीनं माझे कुशल सांगा, की चौकटीत न सामावली गेलेली आहे मी, पण तरी मी सुखाने जगू शकले. हे पण आहे त्यात कुठेतरी एक अंतस्तर आहे तो, असं मला वाटतं. की चौकटीत राहिल्यावरच सुखी आणि सुखरूप असतो असं नाही. स्त्रिया एकट्या पण काय स्वतः फुलवतात आयुष्य आपलं. त्याचं ते एक उदाहरण आहे शांताबाई म्हणजे. आणि त्याच्यातल्या त्यात पैठणीच्या चौकट, हो. साडीची चौकट होती. ती काठ आहे. संस्कारांची चौकट आहे ना एक Correct, प्रकारच्या correct. आपल्या आलं लक्षात. सांकेतिक अशा सांस्कृतिक. ती चौकट त्यांनी त्या चौकटीतल्या होत्या, पण तरी त्यांनी चौकटी ओलांडली आहे. ती Correct. कशी ओलांडली ते त्यांनाच माहीत. एका खेड्यातनं आल्या होत्या ना, एखाद्या मंचरसारख्या ठिकाणून आणि मुंबईला, की त्यांना काही धक्के बसले नसतील. नक्कीच. सगळे त्यांनी सोसले आणि स्वतः राहिल्या पुन्हा अतिशय जिद्दीने एकट्या आणि छान. हे आजच्या स्त्री हे सुद्धा आजच्या स्त्री पण पाहायला पाहिजे, की नक्कीच. म्हणजे आजच्या स्त्रिया आहेत असं नाही, अनेक पुढच्या कालच्या पण होत्या, की ज्या एकट्या छान जगल्या, वेगळ्या होत्या. आता आदिवासी स्त्रिया म्हणजे मी सांगते, की आत्मभान वगैरे आपण जे म्हणतोय ना, जाग येणं वगैरे, स्त्रीचं जे एस्थेटिक्स म्हणजे सौंदर्यशास्त्र आहे ना, ते सुद्धा आपलं बदललं पाहिजे. नक्कीच. हे फार महत्वाचं आहे. खूप जास्त गरजेचं हां. आहे ते. म्हणजे तिची ठळक प्रतिमा, की कशी येते नाही का, ठेंगणा बांधा पाहिजे, मग गोल चेहरा पाहिजे वगैरे, गोरी वगैरे पाहिजे असं ते. त्या आदिवासी त्या उषा किरण आत्रामनी आपल्या मुलीला सांगितलंय, गोंदून निळी होऊ नको काळी, रान फुलासारखी डवर. म्हणजे आदिवासी स्त्रीने गोंदायचं, स्वतःला काळं करायचं. का तू या प्रतिमेत अडकतेस? आदिवासीच्या पुन्हा एक सांकेतिक प्रतिमा. रान फुलासारखी डवर, किती सुरेख आहे, मुक्त छान राहा. हां, अशा प्रकारच्या म्हणजे एक सौंदर्यशास्त्र पण बदलत जातं. नक्कीच. कितीतरी अशा कविता दिसतील, की ज्या सांगतील, की तुम्ही तुमचं सौंदर्य हे तुमच्या आत्मविश्वासामध्ये आहे, तुमच्या सर्जनशीलतेमध्ये आहे, तुमच्या कर्तृत्वामध्ये आहे. ते फक्त तुमच्या रंगात किंवा ह्याच्यात नाहीये. आणि हे कुठेतरी अनेक अशा कविता केलेल्या आहेत या वेगवेगळ्या स्त्रियांनी, लेख लिहिले आहेत. श्यामला वनारसेंचं फार सुंदर पुस्तक आहे सौंदर्याच्या विषयीचं, की सुंदर म्हणजे होणं म्हणजे काय ह्याचा अर्थ त्यांनी त्या मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत, त्यांनी फार छान सांगितलंय. तेव्हा हे कुठेतरी आपण लक्षात घ्यावं लागतं. आणखीन एक मला उदाहरण द्यावं असं वाटेल. सुचेता कडे ठाणकर तुम्हाला माहिती आहे, 2011 मध्ये गोबीच्या वाळवंटात 52 दिवस एकटी स्त्री होती, त्या गेली होती प्रवासात आणि तिने त्याचा संबंध लेखन केलाय. आपल्याकडे लीलाताई पाटील नावाच्या एक छान विद्वान बाई होत्या आणि त्यांनी असा मागे एक लेख लिहिला होता, की आपल्याकडे अशा का रे स्त्रिया होता. एक मला असं वाटलं, की आहे 2012 मध्ये का होईना हिने ते लिहिलंय आणि त्याचा तिने शीर्षक दिलंय असं छान, अपने होने पे मुझको यकीन आ गया. किती सुंदर. अपने होने पे मी आहे, याची मला अस्तित्व आहे, जाणीव. की म्हणजे मुझको यकीन आ गया. म्हणजे मी 52 दिवस त्या वाळवंटात चालले, तो अनुभव निसर्ग म्हणून आहे, माझ्या आंतरिक कष्ट झेलणं हा आहे, पण मला माझ्या अस्तित्वाची खात्री पटली, की मी नक्कीच. कोणीतरी आहे. म्हणजे हे जे काही आहे ना, व्यक्ती म्हणून अस्तित्व आपलं, हा आपला मूलस्वर आहे जगण्याचा, तिथपर्यंत स्त्रियांना पोचायचं असतं. नाही, नक्कीच. आणि ती सगळी वरची बंधनं लवचिक करता येतात. सगळी तोडून टाकावं असं मी म्हणणार नाही, कारण सगळी बंधनं तोडणार तर तुम्ही एकट्याच राहाल पुन्हा. आणि ते नकोय आणि आपल्याला. आणि माणसांची एकमेकांना सोबत असते आणि ती गरजेची पण असतेच की, पण ती नाती अशी ताणली जाता कामा नयेत आणि ती तितकी आपल्याला कुठेतरी करकचून बांधतायत अशी असता कामा नयेत. ती लवचिक असली पाहिजेत, स्नेहबंध मोकळे असे असले पाहिजे. याचा म्हणजे या कविता ऐकल्यानंतर एक कळतं, की आपण जो तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो ना, तो भावनिक असतो. तो हं. थोडासा बदलून वैचारिक झाला पाहिजे, Correct. तो थोडासा बदलून असा नाही.
एक व्यक्ती म्हणून कुणीतरी आहे, एक तिला तिची मतं असली पाहिजे, तिला तिचे निर्णय घेता आले पाहिजे. तो एक तसा दृष्टिकोन झाला तर सगळ्याच गोष्टी बदलतील. ह्यासाठी काय आहे, त्या प्रतिमा आपल्याला वाचता आल्या पाहिजेत. नक्कीच. म्हणजे काय होतं, तर इंदिरा संत सुद्धा म्हणायच्या उंबरठ्याच्या मध्ये मला कसं थांबावं लागते वगैरे, किंवा लाख स्मृतींचे काजवे माझ्या मनात आहेत वगैरे, आणि ते घेऊन मी झेलते. हे सगळं वैयक्तिक समजलं गेलं, पण त्याला एक अंतस्वर सामाजिक होता. नक्कीच, इंदिरा नक्कीच. संतांना अंबरठ्या काळची आव्हानं आहेत, त्यावेळी त्या सगळ्यांना. प्राचार्य वगैरे होत्या बरं का. मग तेव्हा त्या स्वतःविषयी नाहीच आहे बोलत, फक्त त्या सगळ्या समाजाविषयी बोलतायत, समाजातल्या स्त्रियांविषयी बोलतायत. आजच्या स्त्रिया उघडपणे मग समूहनिष्ठा सांगतायत की मी म्हणजे मी नाहीच आहे, नाही का. प्रज्ञा पवार यांची कविता आपण ऐकली. तेव्हा आजची स्त्री ही जास्त समूहनिष्ठ अशा प्रकारची भाषा वापरते, म्हणून कारण लोकांना, आपल्याकडच्या लोकांना वेगळी, ते सगळी वैयक्तिक कविता आहे इंदिरा संतांची, असा चेहरा आला. अरे ती वैयक्तिक आहे, ती ती एक स्त्री, ती वैयक्तिक खरंच जीवन म्हणजे खूप चांगलंच जीवन जगली, संपन्न. पतिनिधनानंतर सुद्धा त्यांनी आयुष्याला आपल्या खूप चांगला अर्थपूर्ण असा एक परिमाण दिलं. बरोबर. त्या जेव्हा असं बोलतात तेव्हा त्याला एक सामाजिक पदर आहे, तो लक्षात घ्यायला वैचारिक गाभा असला इथे पाहिजे. डोकावायला आपल्याकडचे समीक्षक पुरुष मंडळीचे तेव्हा जास्त हे होती. मी ते लिहिलं इंदिरा संतांवर माझ्या पुस्तकांमध्ये, स्त्रीलिपीमध्ये वगैरे, की ही कविता वाचली नाही गेली नीट. हे काय स्वप्नरंजन आहे, हे स्मृतिरंजन आहे. कारण ते काय लाख काजवे स्मृतींचे म्हणतात ना. अरे लाख काजवे आहेत, ते एक क्षणभरच चमकतायत, पण त्यातून त्यांना प्रकाश मिळतोय, आणि हा प्रकाश किती मोलाचा आहे हे पहा. हो की नाही? तेव्हा मला आठवतं म्हणजे आता याच्यावरून एक कथा आठवती अरुणाताईंची हो मोस्टली. हो अरुणाताईंनी लिहिलं होतं एका कथेमध्ये की एक बंगालची स्त्री आहे, हो ती कॉलेजात पहिली येते हो आणि तिला गोल्ड मेडल मिळतं. हो पण मग लोकांचं असं असतं की मुलीला कसं गोल्ड मेडल दिलंय, हो तर ते म्हणतात नाही नाही आम्हाला गोल्ड मेडल हवं मुलांना. हो. तर ती जाऊन प्रिन्सिपलला बोलते की नाही मला हे मेडल नकोय, मला पुढचं शिक्षण करण्यासाठी स्कॉलरशिप द्या, हो. हे मेडल मी घेऊन कुठे दाखवू, काय करू. काय करू? म्हणजे तो एक छोटासा विचार आहे त्या बरोबर. काळासाठी, त्या जॉनरसाठी. आणि प्रत्येक स्त्रीला आत्ता म्हणजे दैनंदिन जीवनात एक छोटासा विचारच गरजेचा असतो की तो तुम्ही निभावणार कसा आहे, हे सगळं त्याच्यावर येऊन पडतं. तुम्ही म्हणताय तेव्हा मला सुधामूर्ती आठवत आहेत की त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी किती जिद्दीच्या होत्या. म्हणजे आपल्या समोर अशी उदाहरणं आहेत हा, सुदैवानी. म्हणजे आपल्या पिढीला विश्वास ठेवायला हरकतच नाहीये की नक्कीच स्त्रीचं नाही. कर्तृत्व काय, किंवा तिच्यामध्ये असलेले अंतरंगातली तिची ऊर्जा काही दिसते आपल्याला प्रकट नक्कीच, झालेली. नक्कीच. आणि आयुष्यभर त्यांनी चांगलं काम केलंय, लेखन केलंय उत्तम, हो की नाही. पण फक्त ज्यावेळेस आपल्याला म्हणजे आजच्या स्त्रीला ज्यावेळेस हो. असं डिमोटिवेशन येईल, हो, किंवा ज्यावेळेस हो, असं हो. मागं खेचल्यासारखं होईल, मला वाटतं त्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा Correct. मागावा घेतला पाहिजे की तेव्हा मागोवा, ती पुन्हा एनर्जी येणार, पुन्हा ती स्फूर्ती येईल लगेच. बरोबर. अरे मागोवा असाच म्हणजे भूतकाळात का वाढायचं, भविष्य घडवायला प्रेरणा मिळावी म्हणून. नक्कीच. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे भूतकाळ हा गाडून टाकायचा नसतो, त्याचं चांगलं स्वीकारायचं, सत्व घ्यायचं. बरोबर. हं. त्या अनुराधा पाटलांची छान ओळ आहे की कणी कोंडा पाखडूत सत्व उचलण्याची जीवट सवय आहे आम्हाला बायकांना. आम्ही कणी कोंडा पाखडतो, काय लक्षात ठेवायचं ते बरोबर कळतं आम्हाला, मग सत्वच फक्त वेचतो. तेव्हा आठवणी आहेत, परंपरा आहे, त्याच्या चांगल्या काय, सत्व घ्यायचं आणि पुढे जायचं. नक्कीच. हे स्त्रियांना जणू काही आपल्या दैनंदिन जीवनातलंच कळत आहे, आणि त्यामुळे त्या अशा प्रकारे आयुष्य घडवू शकतात, आणि हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तेव्हा स्त्रियांच्या जगण्यामागे हे जे वैचारिक परिवर्तनं आहेत आणि जाग आलेली आहे. इंदिरा संतांची मला एक फार ओळ सुंदर आहे, आठवते, सांगते तुम्हाला मी, की त्यात त्यांनी म्हटलंय की स्वप्न पाहण्यासाठी ती झोपली आणि मग तिला पुन्हा जागच आली नाही. म्हणजे काय पुन्हा जागच आली नाही, कारण काय, ती स्वप्नात जणू काही जगली, तेच स्वप्न होतं. इतकी ती स्वप्नाने भारून गेली होती. किती सुंदर म्हणजे एक एक घडतं, नाही का. असं ते खूप सुंदर कविता आहेत, त्या आपण पुन्हा पुन्हा वाचल्या पाहिजेत जरा, आणि शब्दाच्या आत डोकावत वाचल्या पाहिजेत, हे फार महत्वाचं आहे. असं कुठेतरी तुम्हाला दिसतंय. स्त्रियांना सगळी स्वप्न व्यक्त करता यायची नाहीत, नाही का. मग बऱ्याच जणी काय करायच्या, डायरी लिहायच्या. ओके. तेव्हा पण कितीतरी, अरे म्हणजे पाहाल तुम्ही ना, तर काही स्त्रियांनी आपल्या आत्मचरित्रात आपल्या आईची डायरी ती पण दिली आहे. ती तशीच राहिली होती, म्हणजे ती व्यक्तच झालेली नाही, कोणापर्यंत आलीच नव्हती. अशा म्हणजे काय बरं म्हणू, अप्रकाशित आत्मकथनं फार आहेत, आणि नक्कीच, त्यात नक्कीच. त्यांची स्वप्न आहेत. एक प्रकारे काय होतं, शब्द हे स्त्रीचं माध्यम आहे, म्हणजे तिला बोलायला आवडतं. बरोबर. एका बाजूने अशी तिची प्रतिभा आहे, आणि दुसऱ्या बाजूने तिचं मौन आहे, कारण तिला सगळं बोलता येत नाही. आलं लक्षात. आणि मग तिथे डायरी आहे, म्हणजे बोलून तिचं विरेचन होतं, कॅथार्सिस एक प्रकारे, म्हणजे तिला सगळं मनातलं बोलते, पण सगळं मनातलं बोलता येत नाही, मग तिची डायरी आहे.
सुशील पगारी यांचं आत्मचरित्र आहे, माझी मी. हां, त्यात त्यांनी मी ना कोणाची, हां, त्यात त्यांनी म्हटलंय की त्यांना घरात सांगितलं सासरे की डायरी लिहायची नाही. काय म्हणजे बंधन बघा. त्याला ती डायरी त्यांनी पण ते ऐकलं नाही. म्हणजे हे आपलं स्वप्न जपणं, आपल्या स्वप्नांना कुठेतरी शब्द देणं. आपली एक रोजनिशी असावीच, आपलं करेक्ट. थोडंसं तेव्हा असावं काहीतरी. म्हणजे डायरी पुरुषांनी लिहायची काय, त्यांचं कसं म्हणजे आयुष्य कर्तृत्वाचं असतं ना. पण स्वप्नांना शब्द देण्यासाठी सुद्धा डायरी असते. भावजीवन आपलं स्त्रीचं भावजीवन आहे. नक्कीच त्यात नक्कीच. अनेक खूप नाजूक नाजूक भावना आहेत, क्षण आहेत, प्रसंग आहेत, जे तुम्हाला मोठे वाटणार नाहीत, पण त्यांना असू शकतात. हे सगळं आहे. एक आणि स्त्रीलिपीमध्ये पण तुम्ही लिहिलंय ना ती मी कात टाकली. मला ते हो, हो, हो. वाचूनही एक हे होतं की अरे कात नेमकं टाकली. काय आहे. म्हणजे बदललीच ती एकदम कशी बदलली, हळूहळू बदलली आहे. तो मोठा प्रवास आहे आणि तो सगळा प्रबोधनाचा प्रवास आहे. म्हणजे एक एक पाऊल टाकत गेली. म्हणजे तो गतकाळाची काळामध्ये तो शिक्षणाचा संघर्ष मी दिलाय स्त्रियांचा, की तो किती जुना आहे, की पहिल्यांदा त्यांना म्हणजे शाळेत जाणं तर मान्यच नाहीये. म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष आहेत. म्हणजे दलित स्त्रियांना वेगळे संघर्ष आहेत, पांढरपेशा स्त्रियांना वेगळे संघर्ष आहेत, पण संघर्ष आहेतच. हे नक्कीच. म्हणजे आणि त्या आपल्या लेखिका लीलाताई भागवत शाळा शिकल्या, कॉलेजला जायचं होतं, जायचं नाही म्हणे. मुली बिघडतात ना, हां, शेंग फुटतात त्याला, हे मुख्य. आणि शिकल्या की त्या शहाण्या होतील, आपल्या ऐकणार नाही, हीच भीती आहे समाजाला, पुरुषांचं ऐकणार आजही नाही आहे का? ती. हां. तर त्याला काहीतरी असं सांगितलं, ही इथे काठी आहे, जायचं तर उडी मारून जा याच्यावरनं. त्या उडी मारून गेल्या. म्हणजे इतकं धैर्य त्यांनी दाखवलं, करेक्ट. इतकी बंधनं होती. तेव्हा आमच्या एस-पी कॉलेज हे जुनं आहे आणि तेव्हा सुरुवातीला तिथे काहीतरी 15-17 मुली असतील जेमतेम, का 5-7च असतील. तिथे अजूनही तो बोर्ड आहे बरं का. एक जिना आहे, इंग्लिशमध्ये आहे आणि त्याचा अर्थ असा आहे, की या जिन्यावरून प्राध्यापक आणि विद्यार्थिनी जातील. विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र जिना, प्राध्यापकांच्या सोबतीने त्यांनी जायचं आणि यायचं, अशा 5-7 जणी त्या कॉलेजमध्ये पहिल्यांदा दिलेल्या आहेत. ओके. आता तशी गरज नाहीये. हां, पण हे किती हां, किती प्रेरणादायी आहे. हो, म्हणजे हा ज्या पाऊलखुणा आपण पाहत गेलो ना, की कळतं की अरे आज रस्ता आपल्याला किती तयार आहे गुळगुळीत. आपलं काय कौतुक आहे त्यात. पण हे माहिती पाहिजे आपल्याला. तरच तुम्हाला हे सगळ्याचा किंमत कळेल ना त्याची, की किती जणींनी काय-काय सहन केलं आहे. प्रत्येकीचा संघर्ष वेगळा आहे बरं का आणि सारखा एक साची नाही आहे तो. प्रभा गणोरकरांची एक कविता आहे, स्वप्न आपण म्हणतो. सगळ्यांची स्वप्न मी जे मगाशी म्हणत होतो डायव्हर्स वगैरे. वेगळ्या कारणाने स्वप्न नाही सगळी पूर्ण होत. मग काय करायचं? तिथेही पुन्हा त्या प्रभा गणोरकरांची एक छान कविता आहे, परत ये असे नावाची. आणि अशा एका तरुण मुलीला सांगतायत त्या, की जिची स्वप्न तुटली आहेत. बघा, स्वप्नातले निळे घर गेले आहे तुटून. स्वप्नातले निळे घर गेले आहे तुटून. आठवणींच्या काचा तुडवणे थांबव आता. आठवणींच्या काचा तुडवणे थांबव आता. परत ये स्वतःत, स्वतःच्या ठिकाणी, स्वतःच्या घरी. आणि निरोप पाठव पावसाला, झाडांना, पाखरांना, मोरांना परतण्याचा. हे तुझं आयुष्य असं सुगंधी सुंदर होऊ शकतंय. इतकं रंगीत सुंदर उमलणारं फुलणारं पुन्हा तू जग. किती सुंदर कविता आहे. म्हणजे ही असं काही आयुष्य असं असतं की स्वप्न पूर्ण झाले असं नसतं. स्मृती सगळ्या चांगल्या असतात असं नाही, दुःखाच्या आठवणीच्या काचा पण असतात. ते सुद्धा कुठेतरी माहिती आहे आणि त्याची जाणीव व्यक्त केलेली आहे. नक्कीच. हे इतकं सुंदर आहे मी म्हणेल हो, हो. कवितांमधून प्रेरणा घेणं, हो. की इतकं सटल तुम्हाला देऊन जातं, काहीतरी सांगून जातं आणि ते तुमच्या म्हणजे जर तुमचं भावनिक मन असेल तर तुमच्या नक्की मनात खोलवर रुजतं हो, इथे. हो, हो. त्याची एक पुसटची जाणीव आपण म्हणतो ना ती होऊन जाते. नाही अरे मला हे करायचं होतं, मी थोडंसं दुर्लक्षित होतो किंवा हो, मला हो, हे हो. हवं हो, होतं. हो. आता ह्यासाठी काय आहे, थोडंसं आपण म्हणजे भाषेकडे सुद्धा खूप खोलवर पाहायला पाहिजे. हां, म्हणजे आपण भाषा फार वाच्यार्थाने फक्त घेतो. म्हणजे शब्दाचा अर्थ बरोबरचा. त्याच्या पलीकडे भाषा आहे, खूप स्तर आहेत भाषेचे. त्यामुळे माझी एक कविता आहे, प्लीज. सावित्रीचा दृष्टांत. म्हणजे सत्यवान सावित्रीतली. हां. हां. गोष्टीतल्या सावित्रीच्या वाणीचे सरत नाही तेज. कालचक्राची गती उलटवणारे तिचे ते अवघड पेच. शब्दात गुंतवून यमाला मिळवले होते तिने सारे. सत्यवानाच्या नशिबाचे झुगारले दुर्दैवाचे फेरे. म्हणजे ताकद कशात आहे, ती का शब्दात आहे, असं माझं म्हणणं आहे. भाषेच्या प्रसरणशीलतेचे दोर वडाच्या पारंब्याहून खोल.
भाषेच्या प्रसरणशीलतेचे दोर दोर वडाच्या वडाच्या पारंब्याहून पारंब्याहून खोल. खोल. वडाभोवती दोरे गुंडाळून ते कसे बरे करणार? काना मात्रा वेलांटी सरशी दाट बनणारे अर्थाचे अस्तर. जरा बदलला तरी अर्थ बदलतो. मात्रा वेलांटी सरशी दाट बनणारे अर्थाचे अस्तर. त्यासाठी भाषेच्या अंतरंगात डूब घ्यावी लागणार. भाषेच्या अंतरंगात डूब घ्यावी लागणार. म्हणजे आपलं साहित्याचं वाचनच खोलवर झालं पाहिजे. नक्कीच नक्कीच. तर आपण खऱ्या अर्थाने त्या वाचनातनं संस्कृती बदलते किंवा काय. आपलं जर वाचन बरोबरचं 10 मार्क आहेत बरं का याला, तेवढ्यापुरतं वाचा. 4 मिळाले की बास की पास झालो की. असंच वाचणार असू तर त्या साहित्याचा आपल्याला खऱ्या अर्थाने अंतरंगापर्यंत त्याचा स्पर्श झाला नाही असं म्हणावं लागेल. तेव्हा हे नाही, नक्कीच. खूप खूप धन्यवाद डॉक्टर हो ना. निलिमाताई, तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात. कारण बऱ्याच असं होतं की नवीन युगाचा मागावा घेताना आपण आपल्या जाणीवा, आपली स्वप्न, आपली स्वार्थता, आपलं सेल्फ लव्ह हे सगळं ना एका वेगळ्या चौकटीत बांधतोय. पण त्यापेक्षाही ती खूप मोठी चौकट आहे आणि जसं तुम्ही म्हणाल की तो रस्ता गुळगुळीत करून दिलाय, मागच्यांनी खूप हो. सोचलंय म्हणून. हो, आणि त्याची जाणीव जर मला क्षणोक्षणाला राहिली हो, किंवा ज्या वेळेस मला हायसं होतंय, खूप केल्यासारखं वाटतंय, खूप नकोसं होतंय, त्यावेळेस ह्या गोष्टी जर मी आठवल्या हो. तर मला कळेल नाही काहीच नाही केलंय, हो. अजून तर मला खूप चालायचं, अजून तर हो. मला खूप तीळ गोळा करायचे हं. आणि ते समाजासाठी आहेत. हो. मी माझं पण जपताना हो, समोरच्याला त्रासही नाही झाला पाहिजे हो. आणि समोरच्याचं हो. अजून काहीतरी चांगलं झालं हो. पाहिजे. म्हणजे हो. माझ्यामुळे दुसऱ्याला ऊर्जा, हो. दुसऱ्याला एनर्जी मिळाली पाहिजे. जे त्यांनी काम केलं ते मला पुढच्या पिढीसाठी Good, छान करायचं. छान. नक्कीच. तुम्हाला खूप छान म्हणजे धन्यवाद. त्याचं आकलन झालंय आणि तुम्ही छान व्यक्त केलं. मला खूप आनंद वाटला तुमच्याशी गप्पा मारून. धन्यवाद आणि नक्कीच. तुमच्या चॅनललाही माझ्या खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू.